आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चारात रंगलीना तुळसी माळगळा गोपी चंदन पिळा हृदय कडवळा वैष्णवंस आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आया तुळसी माळगळा गोपी चंदन पिळा हृदय कडवळा वैष्णवंस एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळगळा गोपी चंदन पिळा हृदय कडवळा वैष्णवंस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तुझ सुख करता तुझ दुःख Oh
समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे सीताय पतये नमः। सच्चिदानंद रूपाय विश्व
शिवोत्पत्त्यादि हेतवे तापत्रयं विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। माधुर्यरसकल्लोलं शिवशक्तिरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कडा दुसरी काहीच नाही बोलितो वचने अति भाविक। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी। आता विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन। तुळसी माडगळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधान निर्धारी आन नाही। तुळसी माडगळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। तुळसी माडगळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुमच्या पवित्र पावन अशा या पुण्यभूमीमध्ये सर्व गावकरी, ताडकरी, माडकरी, अबाल वृद्ध तरुण तथा भक्तिमती माता व चराचरांत निवास करणारी अदृश्य भगवत शक्ती वाडवडिलांचे पुण्याईने संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन केलेले आहे। विठ्ठल त्यानिमित्त तुम्ही सर्व मायबाप, संत सज्जन श्रोते मंडळी तसेच ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून तुम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करताय ते श्री हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मामणकर असतील, तसेच सर्व गायनाचार्य, टाळकरी, माणकरी, मृदंगाचार्य, विणेकरी, सर्व तरुण मंडळ असेल, सर्व बाल गोपाळ मंडळी असतील, तसेच सर्व शक्तिरूप मुली असतील, तसेच पूर्ण महिला मंडळ असेल, तसेच आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते आमचे हरिभक्तपरायण श्री शांताराम काका तायडे असतील, तसंच आजचं अन्नदान ज्यांच्याकडे होतं ते श्री ज्ञानदेव मामणकर असतील, तसेच श्री सोपान भारसाकडे असतील, तसेच साऊंडवाले दादा असतील। तुमच्या सर्वांच्या चरणी मी साष्टांग नमस्कार करते। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। विठ्ठल तुलसीदासजी महाराजांच्या चौपाईनुसार तुम्हाला सर्वांना मी एकदा नमन करते, नंतर आपण कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करू। सिया राम मैं सब जग जाने, सिया राम मैं सब जग जाने। करहु प्रणाम जोरी जुग पाणी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी। श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। विठ्ठल श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त या ठिकाणी या सप्त्याचे आयोजन केले गेलेले आहे।
श्री संत गजानन महाराजांनी आपल्याला काय शिकवलं तर श्री संत गजानन महाराजांनी आपल्याला अन्नाचं महत्व पटवून दिलं. कारण श्री संत गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणू महाराज म्हणतात श्री संत गजानन महाराज हे उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खात होते. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरील शोधन पत्रावळीचे करी केवळ निज गेलेले. का बरं गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खात होते तर दासगणू महाराज पुढे म्हणतात की हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निभूती अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदां ठाई असे त्याची पटवावया खून शीते वेचती दयाघन. आपल्याला अन्नाचं महत्व पटवून देण्यासाठी श्री संत गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खाल्लं म्हणून आपण अन्न कधीही वाया जाऊ देऊ नये. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडिवाळ भक्त हेच या भूतलावर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी अखंड देह झिजवणारे श्रीमंत श्री संत शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा चार चरणांचा साधा सरळ आणि सोपा असा अभंग आहे. विठ्ठल शांती ब्रह्मनाथ महाराज या अभंगातून आपल्याला देवाला आवडणारी भक्ती सांगतात. देवाला कोणती भक्ती आवडते ती ऐका म्हणतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला पहिली भक्ती आवडते ती म्हणजे नामाचा उच्चार रात्रंदिन नामस्मरण करणं. देवाला दुसरी भक्ती आवडते ती म्हणजे तुळशी माळ गळ्यात तुळशीची माळ घालणं. देवाला तिसरी भक्ती आवडते ती म्हणजे गोपी चंदन टिळा कपाळाला गंध लावणं. देवाला चौथी भक्ती आवडते ती म्हणजे हृदय कडवडा वैष्णवांचा वैष्णवांवर प्रेम करणं किंवा वैष्णवांवर प्रेम असणं. आणि देवाला पाचवी भक्ती आवडते ती म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणं. महाराज म्हणतात जो माणूस संसारात राहत असताना ह्या पाच गोष्टी आपल्या जीवनात करतो तो माणूस देवाला आवडतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती आपण केली पाहिजे. कारण भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह त्याच्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा. फक्त देहच नाही दिला तर इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. फक्त इंद्रियच नाही दिले तर जीव दिला जेणे हा जीव दिला दान. मग ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला एवढं सर्व काही दिलंय त्याची भक्ती आपण नक्की केली पाहिजे. मग बघा आपल्या जीवनाच्या तीन अवस्था आहे. पहिलं म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तारुण्य आणि तिसरं म्हणजे म्हातारपण. आणि तीनही अवस्थेत तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. बालपणात संस्कार महत्वाचे, तारुण्यात त्याग महत्वाचा आहे आणि म्हातारपणात तरी देवाचं भजन महत्वाचं आहे. विठ्ठल पहिलं म्हणजे बालपण. बालपणात संस्कार महत्वाचे आहे. का बरं बालपणात संस्कार महत्वाचे आहे? कारण हे मुलं लहानपणीच ऐकतात, मोठेपणी ऐकत नाही. मला सांगा एखाद्या झाडाचं रोप जेव्हा लहान असलं तेव्हा तुम्ही त्याला इकडे हलवाते. तुमचे जेवण वगैरे झाले ना सर्वांचे महिला मंडळ? मग शांत नका बसू, काहीतरी बोला. एखाद्या झाडाचं रोप जेव्हा लहान असलं तेव्हा तुम्ही त्याला इकडे हलवाते हलते आणि इकडे हलवाते हलते. पण त्याचंच तुम्ही एखादं मोठं झाड होऊ द्या आणि नंतर तुम्ही त्याला इकडे हलवाते हलत नाही आणि इकडे हलवाते हलत नाही. तसं मुलं लहानपणीच ऐकतात, मोठेपणी ऐकत नाही. म्हणून बालपणात संस्कार महत्वाचे. मग बालपणात आपण आपल्या मुलांवर कोणते संस्कार टाकले पाहिजे तर आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे बाळा
तू देवाला नमस्कार केला पाहिजे, ग्रंथाला नमस्कार केला पाहिजे, आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, आजी आजोबांना नमस्कार केला पाहिजे, म्हाताऱ्या माणसांना नमस्कार केला पाहिजे. हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. असंच शिकवलं पाहिजे ना महिला मंडळ, की याच्या विरुद्ध शिकवलं पाहिजे? असंच शिकवलं पाहिजे. मग तुमची मुलं तुम्हाला विचारतील, आम्ही जर देवाला नमस्कार केला, ग्रंथाला नमस्कार केला, आई वडिलांना नमस्कार केला, आजी आजोबांना नमस्कार केला, म्हाताऱ्या माणसांना नमस्कार केला, तर आमच्या जीवनात फायदा काय? कारण फायद्याशिवाय आजकाल लोक कोणतीही गोष्ट करत नाही. फायदा काय? तर शास्त्र असं सांगते, अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः चत्वारितस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. दररोज जर आपण या सर्वांना नमस्कार केला तर आपल्या जीवनात 4 गोष्टी वाढतात. कोणत्या 4 गोष्टी वाढतात? पहिलं म्हणजे आयुष्य वाढते, दुसरं म्हणजे विद्या वाढते, तिसरं म्हणजे यश वाढते आणि चौथं म्हणजे बल वाढते. म्हणून नमस्काराचे संस्कार आपण आपल्या मुलांवर टाकले पाहिजे. नमस्कार केला पाहिजे, कुणालाही नमस्कार केला पाहिजे. का बरं कुणालाही नमस्कार केला पाहिजे? कारण देव कधी आणि कोणत्या रूपात येऊन भेट देईल हे सांगता येत नाही. कारण बरेच दिवस झाले आता आपण एक भक्ती गीत ऐकतोय. कोणतं? पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा. देव कधी आणि कोणत्या रूपात येऊन भेट देईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाला नमस्कार केला पाहिजे. म्हणून बालपणात काय महत्वाचं आहे? संस्कार महत्वाचे आहे. विठ्ठल दुसरं म्हणजे तारुण्य. तारुण्यात त्याग महत्वाचा आहे. प्रत्येक तरुण मुलांनी आणि मुलींनी तारुण्यात 3 गोष्टीसाठी त्याग केला पाहिजे. पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे, दुसरं म्हणजे देशासाठी त्याग केला पाहिजे आणि तिसरं म्हणजे धर्मासाठी त्याग केला पाहिजे. पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे. देवाचं वेड असलं पाहिजे. पण आजकाल लोकांना मोबाईल, टीव्ही आणि क्रिकेट या 3च गोष्टीचं जास्त वेड लागलेलं आहे. त्या मोबाईलला लोक एवढे पागल झाले. एक माणूस रस्त्यानं व्हॉट्सअप पाहत चालला होता आणि व्हॉट्सअप पाहण्याच्या गडबडीमध्ये तो दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसला. आता तो ज्या घरात जाऊन बसला त्या घरातली बाई सिरियल पाहण्यामध्ये एवढी गुंग होती, तिला वाटलं आपला नवराच आला काय, तिने बिचारीनं पाणी आणून दिलं. एवढे लोक त्या मोबाईलनं पागल झाले. मला सांगा, आधीच्या काळात जर आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर तो सर्वात आधी आपल्याला विचारायचा की तुमचे मुलं बाळ कसे आहे, गुरंढोरं कसे आहे, पाऊस पाणी कसं आहे, शेतीचं कोणतं काम चाललंय, तुमच्या सर्वांच्या तब्येती कशा आहे, हे कोणता पाहुणा विचारायचा? पूर्वीचा, आधीचा. आता जर आपल्या घरी पाहुणा आला तर तो सर्वात आधी आपल्याला एकच विचारतो, काय या मोबाईलचं चार्जर आहे का? आणि रात्री झोपतानाही तो अशा ठिकाणी झोपतो की जिथं मोबाईल चार्जिंगला लावता. म्हणजे एवढं लोकांना त्या गोष्टीचं वेड लागलेलं आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत तर मोबाईलचं वातावरण फारच कठीण झालेलं आहे. एखादं लहान बाळ जर घरात रडत असलं, ते जर जेवण करत नसलं तर त्याची आई लगेच हरिपाठाचं पुस्तक घेते आणि त्याच्या हातात देते. असंच करताना इकडे महिला मंडळ, इकडे काही वेगळं आहे का? काय करता तुम्ही? लगेच मोबाईल घेता आणि त्याच्या हातात देता. बरं, तुम्ही लगेच मोबाईल घेता आणि त्याच्या हातात देता, पण तुम्ही लगेच त्याला त्या मोबाईल मध्ये एखादं भजन लावून देता, एखादं भक्तिगीत लावून देता, बरोबर आहे ना? मग काय लावून देता तुम्ही त्याला त्या मोबाईल मध्ये? आलू का चाल बेटा कहाँ चले थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लाथा मारी रो रहे थे. आता पुढे चालून तो आपल्यालाच लाथा मारतो. नेमकं या त्याचं चुकतं की आपलं चुकतं, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. अजून काय लावून देतो आपण त्यांना? टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे
एक दिन उसको चींटी ने खाया, हाथी को भी मार दिया. पुढे चालून तो आपल्यालाच मारतो. पण नेमकं या त्याचं चुकतं की आपलं चुकतं, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. बघा, एक दिवस शनिवार होता आणि सकाळची शाळा होती, म्हणून एक मुलगा आता सकाळी शाळेत जाण्यासाठी लवकर उठला. आता उठल्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जात होता. पण बाथरूम मध्ये जात असताना तो मोबाईल हातात घेऊन बाथरूम मध्ये चालला होता. मग त्याच्या बाबाने त्याला विचारलं, म्हणत का रे बाळा, तिकडे मोबाईलचं काय काम आहे? तो म्हणे, बाबा मग बकेट भरेपर्यंत काय करू? म्हणजे एवढं मुलांना त्या गोष्टीचं वेळ लागलेलं आहे. पण तेवढं वेळ आपल्याला देवाचं असलं पाहिजे. कारण तुका म्हणे ऐसे, मना लावे राम पिसे विठ्ठल. पण आजकाल देवाचा वेळ लागणं तो सोडूनच द्या हो. पण आजकाल लोक देवालाच विसरत चालले. पण माणसाने आपल्या जीवनात दोन गोष्टी कधीही विसरू नये. पहिलं म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे मरण. पण आजकाल काही काही लोकांना आठवण राहत नाही. काही लोकांच्या ह्या दोन गोष्टी सुद्धा लक्षात राहत नाही. बघा, एका गावामध्ये 5-6 बाया बसलेल्या होत्या आणि बायांच्या गप्पा ऐकण्यासारख्या असतात. बरोबर आहे ना महिला मंडळ? कारण खूप महत्वाच्या गप्पा असतात. त्यातली एक बाई म्हणे, बाई माझ्या नवऱ्याला काही आठवणच राहत नाही. दुसरी म्हणे, का बरं, काय झालं? म्हणे, एक दिवस माझ्या घरी पाहुणे आले आणि मी स्वयंपाक खोलीत चहा करण्यासाठी गेले. म्हणे, आता स्वयंपाक खोलीत जाऊन पाहते तर काय म्हणे, चहापत्तीच्या डब्यात चहापत्तीच नव्हती. मी यांना म्हटलं, तुम्ही किराणा दुकानात जा आणि चहापत्ती घेऊन या. ते किराणा दुकानात चहापत्ती आणण्यासाठी गेले म्हणे. पण गेल्यानंतर अर्ध्या तासानं घरी परत आले आणि अर्ध्या तासानं घरी परत आल्यावर मला म्हणतात, चहापत्ती आणू की मिरची पावडर आणू? ती बाई म्हणते, मीच होती. बोरगावच्या बाया म्हणत नाही असं, म्हणत नाही का तुम्ही? सज्जन आहे मग तुम्ही. ती बाई म्हणे, मीच होती की याच्यासोबत संसार केला, दुसरी तर आली नसती. दुसरी म्हणे, बाई तुझ्या घरी तरी तशी परिस्थिती आहे, माझ्या घरी त्याच्याही पेक्षा कठीण परिस्थिती आहे. म्हणे, तुझ्या घरी काय झालं? म्हणे, एक दिवस घरातला सर्व किराणा संपला. मी यांच्याजवळ यादी दिली, पिशवी दिली, पैसे दिले आणि यांना सांगितलं की तुम्ही किराणा दुकानात जाऊन किराणा घेऊन या. ते किराणा दुकानात किराणा आणण्यासाठी गेले म्हणे, पण लवकर घरी परत आले नाही. शेवटी मीच किराणा दुकानात जाऊन पाहिलं. म्हणे, मी किराणा दुकानात जाऊन पाहतो तर काय म्हणे, माझे पती किराणा दुकानाच्या बाजूला पेपर वाचत बसले होते. आता पेपर वाचत असताना त्यांनी मला पाहिलं म्हणे, मीही त्यांना पाहिलं, पण त्यांनी मला ओळखलंच नाही. शेवटी म्हणे, त्यांनी खिशातला चष्मा काढला, तो डोळ्याला लावला, तरी त्यांनी मला ओळखलं नाही. शेवटी म्हणे, ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणतात, ताई ताई ताई, मी तुम्हाला नक्की कुठेतरी पाहिलेलं वाटते. म्हणजे तुम्ही सांगा, लोकांना साध्या गोष्टी आठवण राहत नाही. मग देव मरण एवढं कुठं लक्षात राहील? महाराज म्हणतात, त्यापेक्षा एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे मरण. कारण आपल्याला जर कोण म्हटलं की आजपासून बरोबर 7व्या दिवशी आपण मरण पावणार आहे, तर सर्वात आधी आपण देवाजवळ जाऊ, हे देवा मला वाचव. आणि मरण लक्षात ठेवलं की माणसाला देव नक्की आठवतो. आणि देवाला कधीही विसरू नका, कारण हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आणि देवाची सुद्धा तीच इच्छा आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज. म्हणून तारुण्यात पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे. विठ्ठल तारुण्यात दुसरं म्हणजे देशासाठी त्याग केला पाहिजे. देशासाठी त्याग कोणी केला तर भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस या सर्वांनी देशासाठी त्याग केला. त्या सर्वांनी देशासाठी त्याग केला, म्हणून आपण सुद्धा देशासाठी त्याग करायला पाहिजे. मग तरुण मुलं म्हणतील, ताई आम्ही जर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर गेलो तर कीर्तनात टाळ घेऊन कोण उभं राहील? कीर्तन कोण ऐकेल?
तर महाराज म्हणतात तुमची देशाची सेवा म्हणजेच देवाची भक्ती आहे. कारण राष्ट्र रक्षाचं मम पुण्य, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही पुण्य नाही. राष्ट्र रक्षा समम व्रत, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही व्रत नाही. राष्ट्र रक्षा समम यज्ञ, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखा कोणताही यज्ञ नाही. दृष्ट नैवच्य नैवच्य नाहीच आहे. म्हणून महाराज म्हणतात आपण या देशाची सेवा केली पाहिजे. एखाद्या आईला जर जन्म द्यावाच वाटला तर तिने एखाद्या देशभक्ताला, एखाद्या हरिभक्ताला, एखाद्या सज्जन मुलाला, एखाद्या दात्याला, एखाद्या शूराला तरी जन्म द्यावा. नाहीतर संत म्हणतात ती वांज राहिलेली बरी. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांज बली, क्या कोई अपना नूर. कसा आहे आपला देश तर पवित्र ते कुळ पावण तो पवित्र ते कुळ जेथे हरीचे दास रणवळती. पवित्र आहे आपला देश पावन आहे. काय महत्व आहे या देशाचं. जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरी असे. जननी आणि जन्मभूमी म्हणजे माता आणि माती, या दोन गोष्टी स्वर्गापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत. म्हणून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. काय अपेक्षा असते एका देशभक्ताची. ए भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है. ए भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है. एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था ए वंदन की धरती है, यह अभिनंदन की धरती है. यह अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है. इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की. आपल्या आजूबाजूला पहा, कोण म्हटलं नसेल तर उद्या सकाळीच त्याला लवकर पाकिस्तानला पाठवून द्या. कारण त्याचं काही कामच नाही. कारण निदान आपण जिथं राहतो त्याचं तरी आपण गुणगान केलंच पाहिजे. मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ते हरिभक्त असतात. आणि मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून भारत माता की जय असा आवाज येतो ते देशभक्त असतात. विठ्ठल भाग्यवान आहेत ते लोक जे देशासाठी मरण पावतात. खुश नसीब होते हैं वो लोग, खुश नसीब होते हैं वो लोग जो वतन पर मिट जाते हैं. मरकर भी वो लोग अमर हो जाते हैं. करता हूँ उन्हें सलाम ए वतन पर मर मिटने वालों, तुम्हारी हर सांस में तिरंगे का नसीब बसता है. नहीं चाहिए मुझे हीरे मोती से जुड़े कोई चादर, नहीं चाहिए मुझे हीरे मोती से जुड़े कोई चादर, बस तिरंगा चाहिए मुझे मेरी कफन के लिए, बस तिरंगा चाहिए मुझे मेरी कफन के लिए. मी विचारलं, म्हटलं भैया आप
कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता, तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता। विठ्ठल म्हणून या देशावर आपण प्रेम केलं पाहिजे, कारण ज्या दिवशी तो जवान देशाच्या रक्षणासाठी मरण पावत असेल, ज्या दिवशी त्याचं प्रेत घरी आणलं जात असेल, त्या दिवशी त्याच्या आई वडिलांना काय दुःख होत असेल। जिस दिन तू शहीद हुआ, जिस दिन तू शहीद हुआ, न जाने किस तरह तेरी माँ सोई होगी। मैं तो बस इतना ही जानू, मैं तो बस इतना ही जानू कि वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी, वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी। शरीर
शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, अहिल्याबाई होळकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, या सर्वांनी धर्मासाठी त्याग केला आणि त्यांच्या आपल्यावर फार उपकार आहे. कारण काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागो. हा जीव जरी काढून आपण त्यांच्या चरणी अर्पण केला तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. कारण काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, सकळासी येथे आहे अधिकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या तरी आज काही बावळट लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर फक्त मराठ्यांचेच राज्य असते तर महाराजांनी मराठा साम्राज्य निर्माण करायचं असं म्हटलं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण हिंदू धर्माचे राजे आहे, कारण महाराजांनी हिंदवी साम्राज्य निर्माण करायचं असं म्हटलं. पण काही लोक जातीवाद करतात. पण स्वामी विवेकानंद म्हणतात जात विचारूही नका आणि जात सांगूही नका, गर्व से कहो हम हिंदू है. कंधों से ऊंची कोई छाती नहीं होती, कंधों से ऊंची कोई छाती नहीं होती, धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. अरे दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, अगर हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे, तो जाति का क्या करोगे. हिंदू धर्मच राहिला नाही तर आपण हा जातीवाद करून काही फायदा नाही. मग धर्माच्या रक्षणासाठी परमात्मा सुद्धा अवतार घेतात. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तुलसीदासजी महाराज सुद्धा म्हणतात जब जब होई धर्म की हानी, तेव्हा भगवान परमात्मा काय करतात, अवतार घेतात. कारण धर्माचे पालन करणे पाखंड. माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात जे धर्म जात आगवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हसवावे आद्यसे. मग धर्म 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 म्हणजे काय तर अध्यात्म विज्ञानाम जीवनात धारयते इति धर्म. अध्यात्माचं सायन्स विज्ञान आपल्या जीवनात धारण करणं याला धर्म असं म्हणतात. मग अध्यात्माचं सायन्स म्हणजे काय तर भगवान परमात्म्याचं ज्ञान आपल्या जीवनात धारण करणं याला धर्म असं म्हणतात. पण आजकाल आपलं असं झालेलं आहे की आपली मुलं जवानीत तारुण्यात धर्माकडे ओढत नंतर म्हातारपणात त्यांना समजते की देवाकडे गेलं पाहिजे, धर्माकडे गेलं पाहिजे, तेव्हा बुद्धी ठिकाणावर येते. पण तेव्हा वय निघून गेलेलं असते. म्हणून तारुण्यातच धर्मासाठी त्याग केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या हिंदू धर्माचं लक्षण काय आहे तर ओंकार मूल मंत्राढ्य पुनर्जन्म दृढाशय गौ भक्तो भारत गुरु हिंदू हिंसन दूषक. म्हणजे या धर्माचा ओंकार हा मूल मंत्र आहे. पूर्व जन्मावरती आणि पुनर्जन्मावरती या धर्माचा विश्वास आहे. गो मातेचे भक्त इथे आहेत. भारताची या देशाची सुद्धा पूजा आपण करतो आणि कुणाची हिंसा केलेली आपल्याला आवडत नाही. हे हिंदू धर्माचे लक्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल. या जगात हिंदू म्हणजे किती हिंदू आहे तर सावरकर म्हणतात आ सिंधू सिंधू पर्यंतः यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव इति भारत स्मृता. म्हणजे सिंधू नदीपासून तर सिंधू समुद्रापर्यंत जो कोणी या भारतात राहतो त्याला हिंदूच म्हटलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या धर्माचं शिक्षण आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. त्यांना धर्माचं शिक्षण कोणी दिलं तर त्यांच्या आई वडिलांनी दिलं. म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य माता पिता. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा गुजरा मानाचा Oh
वडिलांनी आपल्या मुलांना तारुण्यात धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरं आहे म्हातारपण. म्हातारपणात तरी देवाचं भजन केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणसान तू कशाला आतापासून राम राम करत? आपण म्हातारपणीच देवाचं भजन करू की, पण म्हातारपणापर्यंत आपण जिवंत राहू की नाही याचा काही भरोसा नाही. कारण क्षणभंगूर नाही भरवसा. म्हातारपणी आपल्या हातातली शक्ती कमी होते, कानातली शक्ती कमी होते, पायातली शक्ती कमी होते, पण आपल्या तोंडातली शक्ती कमी होत. तोंडातली शक्ती का बरं कमी होत नाही? तर भगवान परमात्मा आपल्या हातातली शक्ती काढून, कानातली शक्ती काढून, पायातली शक्ती काढून तोंडात देतात. कशासाठी देतात? शिव्या देण्यासाठी. बरोबर आहे ना? मग कशासाठी देतात? तर आतापर्यंत तू देवाचं भजन केलं नाही, पण निदान म्हातारपणात तरी कर, त्याच्यासाठी ती शक्ती आपल्या तोंडात देतात. पण जास्तीत जास्त लोक नक्कीच त्या शक्तीचा वापर म्हातारपणात शिव्या देण्यासाठी करत असतात, पण त्या शक्तीचा वापर आपण देवाचं भजन करण्यासाठी केला पाहिजे. कारण काळ कधी येईल सांगता येत नाही, आणि आल्यानंतर त्याला कुणाची दया येत नाही. कारण नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. कारण योग वासिष्ठामध्ये सुद्धा म्हटलेला आहे, निर्दयः कठिनः क्रूरः कर्कशः कृपणः अधमः तदस्तीयत्यापेन कारुणिग्रहत्यम. काळ हा निर्दयी आहे, कठीण आहे, क्रूर आहे, कर्कश आहे, त्याला कुणाची दया येत नाही. म्हणून तो येण्याच्या आधी आपण देवाचं भजन केलं पाहिजे. त्याच्यासाठी साधू संत आपल्याला जागे करतात. उठा जागे भारे, उठा जागे भारे, जाग जाग बोलते तरीही लोक ऐकत नाही. शेवटी साधू संत म्हणतात, किती सांगो तरी ना ऐकती भटकीचे, पुढे रडतील शिंदळीचे. आज हे आमच्या म्हटल्यानं ऐकत नाही, पण उद्या यांच्या जीवनात रडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचं भक्ती केली पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. पण मला सांगा, कुणाला आवडेल अशी भक्ती केली पाहिजे? तर तुम्ही माता माऊली स्त्रिया संसार करता. झोपलात का तुम्ही? तुम्ही माता माऊली स्त्रिया संसार करता, स्वतःला आवडेल असा संसार करता. बरोबर आहे ना? हो नाही? होच म्हणता बाया. हो, तुम्ही माता माऊली स्त्रिया पतीला आवडेल असा संसार करता, आणि पतीला आवडेल असाच संसार केला पाहिजे, नाहीतर संसाराचा धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. जसं स्त्रीनं पतीला आवडेल असा संसार करावा, तसं भक्तानं भगवंताला आवडेल अशी भक्ती करावी. देवाला कोणती भक्ती आवडते ते महाराज अभंगाच्या आवडे देवाची